गुड आफ्टरनून सगळ्यांना. आज आपण हिंदी अध्यापनशास्त्र टेस्ट 3 बघणार आहोत. 2 टेस्ट आपल्या ऑलरेडी झालेले आहेत. बघा, एकदम काळजीपूर्वक समजून घ्या. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण बघा. ज्या विद्यार्थ्यांना पास व्हायचंय त्यांनी बघा. ज्यांना आता खूप विद्यार्थ्यांना फक्त उत्तराशी उत्तर असतं, म्हणजे ते नापास होऊन येतात परत. आता टेस्ट 3 बघणार आहोत. आपल्याकडे 29 जून पासून नवीन बॅच सुरू झालेले आहे. त्यासाठी तुम्ही प्ले स्टोर वर जा, पीएस अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पण तुम्हाला तिथे उपलब्ध होऊन जाईल. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही हे तुम्ही वाचून घेऊ शकता काय काय उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही 5 जुलै पर्यंत बॅच जॉईन करत असणार तर पेपर 1 तुम्हाला फक्त 999 ला, पेपर 2 999 ला आणि दोघं पेपर 1399 5 जुलै पर्यंत तुम्ही जॉईन करू शकतात. वेळ न घेता प्रश्नांवर आपण जाऊया आणि प्रश्न काळजीपूर्वक समजून घेऊया. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न पहिला स्क्रीनवर. प्रश्न काय म्हणतोय बघा, एक भाषा अध्यापक अपने विद्यार्थियों को उनकी अपनी अधिगम शैली, बघा, एक भाषा अध्यापक अपने विद्यार्थियों को उनकी अपनी अधिगम शैली प्राथमिकता का पता लगाने के लिए प्रश्नावली देता है. म्हणजे तो शिक्षक काय करतोय का विद्यार्थ्यांची अधिगम शैली कशा पद्धतीने यांना आपण काय म्हणतो ग्रहण होईल, नक्की मराठीमध्येच बोलू का हिंदीमध्ये बोलू, अधिगम शैली या प्रामाणिक भाषेत बोलू का त्यांच्या अनौपचारिक भाषेत म्हणजे दैनंदिन जीवनात, याची अधिगम शैली का पता लगाने के लिए प्रश्नावली देता है. ये अध्यापक की भूमिका का निर्वाह कर रहा है. कोणती भूमिका निर्वाह कर रहा है? पहिलं दिलेले विशेष तज्ञ. हा, विषय विषय तज्ञ आहे का? विषय तज्ञ आहे का सूचना देने वाला? तर अजिबात नाही. विषय तज्ञचे अजिबात नाही. प्रबंध कर रहा है तर अजिबात नाही. निदानशास्त्रीय काय करतोय? निदानशास्त्रीय यांना कोणत्या पद्धतीने समजेल, कोणत्या पद्धतीने समजेल म्हणजे यासाठी तो प्रश्न म्हणजे निदानशास्त्रीय काय करतोय? निदानशास्त्रीय. आणि योजना का निर्माण करणार तर अजिबात नाही. काय करतोय? निदानशास्त्रीय तो करतोय. कळालं? म्हणजे कोणत्या कोणत्या पद्धतीने यांना समजू शकतं. त्याच्यानंतर प्रश्न 107 फक्त बारकाईने समजून घ्या, पाठांतर करण्याच्या मागे लागू नका. आणि असे प्रश्न आता तुम्हाला मराठी, हिंदी, सीडीपी इथे बघायला भेटायला लागले, त्यामुळे याची तयारी जास्त करायची. प्रश्न 107 काय म्हणतोय बघा, प्रश्न 107, अभिकथन कक्षा में अधिगम अनुभव बच्चों के जीवन वर उनके संदर्भ से जुड़े होते हैं. बघा, म्हणजे मुलांचे जे शाळेचे अनुभव असतात ते त्यांच्या जीवन आणि संदर्भाशी जोडलेलेच पाहिजे. असतात का नाही? तर जोडलेले असतात. म्हणजे अभिकथन योग्य आहे. कारण म्हणतंय अधिगम अनुभव की अभिकल्पना, अधिगम अनुभव की अभिकल्पना बच्चों की पूर्व समझ के आधार पर करनी चाहिए. म्हणजे जे पण तुम्ही अधिगम करणार आहे, म्हणजे जे मुलांना शिक्षण देणार आहेत, ते कशावर केलं पाहिजे? पूर्व समझ के आधार पर करनी चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांना समजा तुम्हाला प्राणी विचारायचे तर पहिल्याच दिवशी कांगारू विचारून नाही चालणार. त्यांच्या आजूबाजूला गाय, म्हैस असेल ते विचारावं लागेल. म्हणजे काय अभिकथन काय आहे? जीवनाशी जोडलेले असतात. मग कारण काय आहे का विद्यार्थ्यांचा पूर्व ज्ञानाशी आपण काय करतो? त्यांना जोडून शिकवतो म्हणून काय करतात? ते एकमेकांच्या आधारावर असतात. म्हणजे अभिकथन पण योग्य आणि कारण पण योग्य आणि त्या संदर्भात बोलत आहे. म्हणजे इथे काय ये और आई, ये सही आर गलत तर अजिबात नाही. ये गलत आर सही तर अजिबात नाही. इथे ये और आर दोनों सही आहे और आर एक ही सही व्याख्या करताय, कारण दोघांमध्ये विद्यार्थ्यांच्या अनुभवासंदर्भात काय गेलं बोलल्या गेलेलं आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 108 काळजीपूर्वक समजून घ्या. बघा, प्रश्न 108 काय म्हणतोय? आता तुम्हाला हा टॉपिक म्हणजे कागदावर लिहून घ्या, हा तुम्हाला येणार म्हणजे येणार, अधिगम आणि अर्जन. आता प्रश्न 108 काय म्हणतोय बघा, भाषा अधिगम के बारे में कौन सा सही नहीं. बघा, भाषा अधिगम आणि अर्जन जर तुम्ही वाचलं असेल तर कोणतं सही नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे. भाषा अधिगम का संबंध अर्थ ग्रहण करने से, बरोबर आहे ना? भाषा अर्जन असो किंवा अधिगम असो, अर्थ ग्रहण झालाच पाहिजे. याला तर फार किंमत आहे. अर्थ ग्रहण म्हणजे काय झालं? आपलं निगेटिव्ह आहे हे तर येणार नाही, म्हणजे प्लस मध्ये आहे. भाषा अधिगम के लिए व्याकरण सीखना अनिवार्य है. आता मला सांगा, तुम्हाला जर समजा आता तुम्ही अहिराणी भाषा बोलत होते आणि मराठी भाषा तुम्हाला शिकवायची, पहिले डायरेक्ट व्याकरण शिकणार का? भाषा अधिगम के लिए म्हणजे के लिए डायरेक्ट व्याकरण शिकणार. व्याकरण शिकणं अनिवार्य आहे. म्हणजे पहिले तुम्हाला व्याकरण येईल तर दुसरी भाषा येईल किंवा येईल असं आहे का? तर अजिबात नाही ना. व्याकरण शिकायची पहिले गरज नाही. पहिले तुम्हाला ती भाषा म्हणजे त्या भाषेचं सार्वभौमिक ज्ञान तुम्हाला कळू द्या, त्यानंतर व्याकरण शिका. म्हणजे हे थोडं निगेटिव्ह बोलत आहे, हे मायनस मध्ये आहे. सभी शिक्षार्थी सरलतापूर्वक भाषा सीख सकते. सगळे विद्यार्थी सरलतापूर्वक भाषा सीख सकते यदि उन्हें भाषा के व्यवहार करने के लिए पर्याप्त अवसर दिए जाए.
म्हणजे विद्यार्थी काय करू शकतात, सोप्या पद्धतीने भाषा शिकू शकतात, पण केव्हा शिकू शकतात, त्यांना संधी दिल्या पाहिजे बोलण्याच्या. काय दिलं पाहिजे, दिल्या पाहिजे. म्हणजे हे पण चांगलं आहे, हे पण प्लस मध्ये आहे. भाषा का अधिगम में समय लगता है, बघा भाषा अधिगम में समय लगता है, बरोबर आहे, समय लगता है. कारण काय असतं, अर्जन पद्धतीने आपण मातृभाषा आणि अधिगम म्हणजे दुसरी भाषा शिकत असतो. पण त्यासाठी व्याकरण शिकायचं डायरेक्ट पहिले चालेल का, तर अजिबात नाही. म्हणजे हे पण तुमचं चांगलं आहे, पण हे मायनस मध्ये म्हणजे हे चुकीचं दिलेलं होतं आणि कोणता सही नाही असं तुम्हाला विचारलेलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न 109, काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्या. प्रश्न काळजीपूर्वक जर समजून घेतला नाही, कुठलाही शिक्षक तुम्हाला पास करू शकत नाही. त्यासाठी हे प्रश्न समजून द्यावे लागतात. फक्त पाठांतर चालत नाही. अभिकथन दिलेले भाषा सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्त का महत्वपूर्ण पहलू आहे. बघा, भाषा सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्त का महत्वपूर्ण पहलू आहे. बरोबर आहे. भाषा सांस्कृतिक जागरूकता आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही काश्मीरला गेले तर तुमच्या बोलण्यावरून सर लोक ओळखतील तुम्ही मराठी आहेत. म्हणजे संस्कृती ओळखली. आणि अभिव्यक्त का महत्वपूर्ण पहलू आहे. बरोबर आहे की नाही? बोलण्याचं एक साधन आहे. ये प्रमुख दक्षता जिसका विकास बच्चों में होणं आवश्यक आहे. बघा हे थोडं मिस्टेक आहे. विकास होणं आवश्यक आहे. म्हणजे बघा काय म्हटलेले का सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्त पहलू काय म्हटलंय महत्वपूर्ण पहलू आहे. वह एक प्रमुख दक्षता आहे जिसका विकास बच्चों में होणं आवश्यक आहे. आवश्यक आहे मुलांमध्ये. नुसतं त्या हुशार आहे म्हणून चालणार नाही, त्याला बोलता पण आलं पाहिजे. म्हणजे अभिकथन योग्य आहे, म्हणजे प्लस मध्ये आहे. कारण म्हणताय सांस्कृतिक जागरूकता और अभिव्यक्ति की दक्षता बच्चों की अस्मिता का भाव प्रदान करती है, साथ ही साथ संबंधता दूसरों की संस्कृती और अस्मिता की सराहना का भाव भी पैदा करते. म्हणजे विद्यार्थ्यांची जर विकास, कोणता विकास झाला, दक्षता म्हणजे जागरूकता, भाषेचा विकास झाला, अभिव्यक्तीचा विकास झाला, तर त्याच्याने काय फायदा होईल, साथ ही साथ संबंध आणि दुसरों की संस्कृती और अस्मिता की सराहना करने का भाव पैदा करते. म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणतो ना, जसे आपले सण आपल्याला प्यारे आहेत तसे दुसऱ्याला पण त्यांचे सण प्यारे आहेत. म्हणजे काय झालं, भाव पैदा झाला ना, सराहना करणं. म्हणजे काय झालं, कारण पण योग्य बोलत आहे आणि कारण पण भाषा संदर्भात योग्य बोलत आहे. कारण का, का विकास झाला पाहिजे असं त्याला विचारायचं. का विकास झाला पाहिजे बघा बच्चो का विकास भाषाचा, तर का, तर त्यांचे साथ संबंध असतील, संस्कृती असेल, याच्यामध्ये सराहना होईल, अस्मिता जाणून घेण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी विकास झाला पाहिजे. म्हणजे दोघं एकमेकाशी काय करतात, योग्य कनेक्ट आहेत. म्हणजे हे तर गलत तर अजिबात नाही. काय करणार, ते एकमेकाची व्याख्या करतात. कळालं? त्यामुळे अभिकथन आणि कारण यांचे प्रश्न तुम्हाला फार येणार. त्यासाठी तयारी करून ठेवा. म्हणजे त्याला टॉपिक पूर्ण माहित पाहिजे बरं का. 4 पॉइंट वर टॉपिक क्लिअर नाही होत. आता बघा हा पूर्ण टॉपिक वर प्रश्न आलेला आहे. टॉपिक माहित असेल तर उत्तर चांगल्या पद्धतीने. फक्त अंदाजे उत्तर दिलं तर मी पुढे तुम्हाला व्हिडिओच्या शेवट एक मजेदार तुमच्यासाठी ट्रिक घेऊन आलेले, ते सर्वांनी बघा हा. अभिकथन, किसी एक विद्यार्थी का पोर्टफोलियो उसके विद्यार्थी को कार्यों का उद्देशपूर्ण संग्रह होता. आता पोर्टफोलियो मी तुम्हाला घेतलेलं होतं टॉपिक मध्ये. पोर्टफोलियो काय होतं, त्या विद्यार्थ्यांचं जे कार्य असतात, उद्देशपूर्ण जे कार्य असतात त्याचा संग्रह असतो. असतो का नाही, तर असतो. बघितलंय आपण. म्हणजे हे प्लस मध्ये. कारण म्हणतंय पोर्टफोलियो विद्यार्थियों को उनकी प्रबल पक्ष, बघा, पोर्टफोलियो उनके प्रबल पक्ष और कमजोर पक्ष का मूल्यांकन मूल्यांकन करने को प्रोत्साहित करता है. पोर्टफोलिओ मध्ये विद्यार्थ्यांच्या कमजोर बाजू सुद्धा नमूद असतात आणि जे चांगले प्रबल पक्ष आहेत, कशामध्ये तो हुशार आहे, ते सुद्धा नमूद केलं जातं. म्हणजे काय होत आहे, संग्रह होत आहे, तर काय असतं, दोघं बाजू त्याच्यामध्ये घेतलेले असतात, कमजोर आणि चांगल्या पण. म्हणजे काय करतात, ते एकमेका संदर्भातच बोलत आहे ना. आता समजा कधी कधी तुम्हाला वाटत असेल काही एकमेका संदर्भात बोलतात किंवा नाही बोलतात, त्यासाठी काय करायचं, ये सही आहे, आर गलत आहे. आता तुम्हाला माहिती येणार बाबा आर पण चांगला आहे, पण इथे गलत म्हटले म्हणजे पहिलं ऑप्शन येत नाही. ये और ये गलत है लेकिन आर सही है, अरे बाबा ये पण बरोबर म्हणते, अशा पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकतात. मग तुमचं उरतं ये और आर दोनों सही व्याख्या, सही व्याख्या करताय का संग्रह काय म्हणता, उद्देशपूर्ण संग्रह आहे. तर काय आहे त्याच्यामध्ये, कारण काय आहे त्याच्यामध्ये, उद्देशपूर्ण. आपण काय म्हणतो, एखाद्या विद्यार्थ्याचा पोर्टफोलिओ जर बनवला तर आपण त्या विद्यार्थ्यांचे उद्देश सगळे मला कळाले. तर का कळाले, कारण त्याच्यामध्ये प्रबल पक्ष आणि जे त्याचे वीक बाजू असतात, कमजोर बाजू असतात, ते पण त्याच्यामध्ये कळतं. म्हणजे काय करतात, एकमेकाची व्याख्या करतात. बॅच मध्ये तुम्हाला पोर्टफोलिओ बद्दल संपूर्ण डिटेल उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न 11 बघा. प्रश्न 11, प्रश्न साधे साधे असतात पण टॉपिक क्लिअर नसल्यामुळे गोंधळ उडून जातो विद्यार्थ्यांचा.
प्रश्न 11, पाठ्यपुस्तकों में रचना रचनाकारों द्वारा लिखी गई, बघा पाठ्यपुस्तकों में रचनाकारों द्वारा लिखी गई कहानियां, कविताएं और नाटक लेखन लेखन की ओर विधायी होती है, हमें इस प्रकार की सामग्री का चयन करना चाहिए, क्यों? म्हणजे आता तुम्हाला काय सांगितलं का पाठ्यपुस्तक रचनाकार द्वारा, रचनाकार म्हणजे बाल साहित्यिक द्वारा लिहिले जाते, कहानी, कविताएं और लेखन इस सामग्री का चयन हमें करना चाहिए. का बरं करावं लागतं? चयन करणं म्हणजे निवड करणे. का निवड करायची? पहिलं काय म्हटलंय? वो रचनाकाराद्वारा लिखिये. म्हणजे बाल साहित्यवाल्यांनी रचनाकाराद्वारा लिहिले म्हणून निवडायची का? तर एवढं पण बेस्ट वाटत नाही. ये सामग्री सरळ भाषेमध्ये फक्त सोप्या भाषेमध्ये डायरेक्ट निवडून चालेल का? फक्त सोप्या भाषेमधलं पुस्तक आहे म्हणून मी घेऊन आलो पोरांना वाचायला. असं पण चालणार नाही. तिसरं ऑप्शन म्हटलं ये सामग्री प्रामाणिक होतीये. बघा ये सामग्री प्रामाणिक होते और स्वाभाविक भाषामध्ये होते. जरी तुम्हाला वाटत असेल रचनाकारांद्वारे किंवा सरळ भाषेत त्याच्यापेक्षा बेस्ट काय भेटलं मला? हे ऑप्शन मला जास्त बेस्ट भेटलं ना. या वरच्या दोन ऑप्शनपेक्षा हे जास्त बेस्ट भेटलं कारण सामग्री प्रामाणिक असते आणि स्वाभाविक भाषेमध्ये असते म्हणून निवडायची. आणि पाठ्यपुस्तकों में शामिल किए जाने का उद्देश लिखी जाते, म्हणजे हिला पाठ्यपुस्तकामध्ये शामिल करणं हा उद्देश तर अजिबात नाही, म्हणजे हे पण तुमचं मायनस मध्ये. पण हे सगळ्यात बेस्ट भेटलं कारण प्रामाणिक असते आणि स्वाभाविक भाषेमध्ये लिहिली असते म्हणून काय केलं पाहिजे, तिचा चयन केला पाहिजे असं त्यांना म्हणायचंय. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 112, बघा प्रश्न 112 काळजीपूर्वक समजून घ्या. बॅच लावलेला एकही विद्यार्थी नापास होत नाही, पण केव्हा नापास होत नाही त्याने संपूर्ण टॉपिक बघितले पाहिजे. नाहीतर सर मी फक्त बॅच लावलेले व्हिडिओ बघत नाही पास होईल का, असं नाही होणार. संपूर्ण टॉपिक बघा, तुम्ही 100% पास आहे. निम्नलिखित में से कौन सा पठन पठन का उपकौशल्य नाही, बघा काय विचारलंय, निम्नलिखित में से कौन सा पठन का उपकौशल्य नाही. आता पठन का उपकौशल्य नाही, आता पठन कौशल्य तुम्हाला माहित पाहिजे. पठनचे कौशल्य काय? आता तुम्हाला माहित आहे किसी विशिष्ट आवश्यकता जानकारी को प्राप्त करने के लिए बारीक से पढ़ना. आता पढ़णं आलं तर पठन पठनचं आलंच ना, पण आपल्याला निगेटिव्ह विचारलेलं म्हणजे हे पण कशाचं आहे? पठनचं आहे. प्रत्येक शब्द की वर्तनी जानना, प्रत्येक शब्दाची वर्तनी कोणत्या कोणत्या कौशल्याचं आहे? तर लेखन कौशल्याचं आहे. हे कशाचं आहे? लेखन संदर्भात आहे. लेखन वर्तनी म्हणजे काय? याला अशाच पद्धतीने लिहिलं जातं म्हणजे याला वर्तनी जानना, म्हणजे हे तर याच्या संदर्भात येत नाही, हे मायनस मध्ये. शब्दावली की पहचान और मुख्य बिंदू का चयन करना, शब्द तुम्हाला वाचता आले पाहिजे, ते ओळखता आले पाहिजे, हे पण पठणचं आहे म्हणजे हे पण प्लस मध्ये. आणि अर्थ निकालनावर अपरिचित कोश विशेष शब्दों को प्रयोग, म्हणजे काय जे शब्द तुम्हाला अर्थ निकालना आणि अपरिचित जे शब्द को याचा प्रयोग करणं, हे पण काय वाचना संदर्भात आहे म्हणजे पठण संदर्भात आहे. पण प्रत्येक शब्द की वर्तनी जानना म्हणजे हा शब्द कशा पद्धतीने लिहिला जातो हे कशाचा आहे? लेखन कौशल्य संदर्भात बोलत आहे. तुम्हाला उपकौशल्य नाहीये, तर हे प्रत्येक शब्द की वर्तनी जानना हे उपकौशल्य पठणचं नाहीये. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 113 काळजीपूर्वक वाचा. बघा प्रश्न 113 काय म्हणतोय, काळजीपूर्वक समजून घेऊ. भाषा का संज्ञानात्मक सिद्धांत, बघा आता भाषा का संज्ञानात्मक, आता इथे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो, ज्या विद्यार्थ्यांना बॅच माहित नाही, फक्त कुठेतरी पॉइंट बघतात, व्हिडिओ बघतात. बघा भाषा का विकास, बघा भाषा का संज्ञानात्मक सिद्धांत समर्पित करता है की भाषा, आता भाषाचा संज्ञान, संज्ञान म्हणजे विचार. आता पहिल्या ऑप्शन वर खूप लोक गडबड करणार आहेत. समाज के लोगों के साथ आंतरक्रिया के माध्यम से सीखी जाती है. आता बघा भाषा समाजातून आंतरक्रिया करणारे कोण म्हणतात? संज्ञानवादी म्हणत नाही बाबा, ते कोण म्हणतात? समाजवादी म्हणतात. कोण म्हणतात? समाजवादी. म्हणजे हे ऑप्शन तर तुमचं येत नाही, हे तुमचं बाहेर झालं. शाब्दिक अभिव्यक्त से पहले अवधारणाओं की प्रति बच्चे की समझ पर निर्भर करते, हे बरोबर आहे. कारण शाब्दिक अर्थ आपल्याला जीन पियाजे काय म्हणतो का पहिले डोक्यात विचार येतात म्हणजे अवधारणा येतात, त्याच्यावर भाषा निर्भर करते. कोण म्हणतं? पियाजे म्हणतो. म्हणजे हे चांगलं बोलतंय कारण संज्ञानात्मक सिद्धांत म्हटलेलं तुम्हाला. व्यक्ती की जन्मजात क्षमता कोण म्हणतो? चॉमस्की म्हणतो, म्हणजे हे पण तुमचं येत नाही.
आणि पुरस्कार और दंड हे तर चालत नाही, म्हणून काय दिलं असतं, भाषा का विकास का संज्ञानात्मक सिद्धांत समर्पित काय करतो का शाब्दिक अभिव्यक्ती से पहिले म्हणजे भाषा येण्याच्या पहिले मुलांच्या अवधारणा पहिले अवधारणा की प्रति समज निर्भर करते म्हणजे पहिले विचार येतात असं तो म्हणतो. म्हणून ऑप्शन 2 हे तुमचं उत्तर आहे. एक येणार नाही कारण ते समाजवादी म्हणतात, संज्ञानवादी नाही म्हणत. कळा? हे बघा मग असे बारकाईचे प्रश्न असतात आणि मग तुम्ही इथे बारकाईचे प्रश्न जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी बॅचेस पाहिजे ना. वरवर गोष्टी करून आता ते पूर्वीचे दिवस गेले. 2011 ते 18चा पॅटर्न नाहीये. तेव्हा जे विद्यार्थी पास झाले ते म्हणायचे आम्ही फक्त व्हिडिओ बघितले. आता पॅटर्न म्हणजे मोठ्या प्रमाणात बदल घडवलेला आहे. प्रश्न 114 बघा. निम्नलिखित में से कौन सा कथन बघा प्रश्न 114 निम्नलिखित में से कौन सा कथन चित्रों के बारे में गलत है बघा खालीलपैकी चित्रों के बारे में गलत है पूर्ण वाचा बरं का चित्रों के बारे में पुस्तकों में पुस्तकों में चित्र और आलेख बघा आता पुस्तकामध्ये कोणते चित्र म्हटले हे लक्षात घ्या पहिले कोणते पुस्तकातले चित्र आणि आरेख कोणते चित्र म्हटलेले तुम्हाला पुस्तकातले म्हटले बरं का नाही तर तिथून वाचून जर तुम्ही थांबणार पुस्तकातले चित्र और आरेख के बारे में आता बघा बच्चों को इस तरह के चित्र बनाने के लिए अवसर मिलते आता मला सांगा आपण जर पुस्तकामध्ये जे चित्र दिलेले ते संधी मिळणार का जरी काहींचा गोंधळ होत असेल तरी तुम्हाला सांगतो आपण याला स्किप करूया याला स्किप करूया अपरिचित और याद रखने और योग्य प्रसंगों में भाषा की प्रस्तुती करने में मदत करते म्हणजे बघा पुस्तकातील जे चित्र असतात किंवा आरेख असतात किंवा आलेख म्हणतो आपण त्यांना ते काय करतात जे प्रसंग आहे ते समजण्यासाठी आता उदाहरणार्थ शाहिस्ता खानाची बोट तोडली हा तुम्ही चित्रामध्ये बघितलं असेल एक खिडकी आहे शाहिस्ता खान असा जातोय महाराजांनी अशी तलवार त्याच्यावर केलेली चांगला आहे ना तो प्रसंग पण त्यांना कळाला आणि त्यासाठी मदत झाली म्हणजे हे बेस्ट वाटतं आपल्याला निगेटिव्ह विचारलं विषय वस्तू को उभारण्यासाठी चित्र पण आवश्यक असतात हे पण चांगलं आहे आणि बच्चों की रुचि बनाने रखने के लिए चित्र चांगलं आहे म्हणजे हे पण चांगलं आहे पण तुम्हाला माहिती आहे पुस्तकातील चित्रांच्या बच्चों की इस तरह के चित्र बनाने के लिए अवसर मिळते पुस्तकातील चित्र काढावे पुस्तकामध्ये जे चित्र छापलेले आहेत त्याचा उद्देश आहे का का मुलांनी काय केलं पाहिजे चित्र काढले पाहिजे त्या पद्धतीचे म्हणजे ते पुस्तकातले चित्र त्यांनी काढायला त्याच्यामध्ये नाही पुस्तकामध्ये चित्र का दिलेले असं त्यांनी विचारलेलं आहे कारण त्यांनी प्रश्न मांडताना आपल्या शब्दांची खेळी केलेली आहे का निम्नलिखित में से कौन सा कथन चित्रों के बारे में गलत है आणि चित्र कुठले सांगितले पुस्तक और चित्र आता पुस्तकातील चित्राच्या आधारे तुम्ही चित्र नाही बनवणार पुस्तकामध्ये जे चित्र दिलेले असतात ते कशासाठी दिले असतात अपरिचित शब्द त्यांना तुम्हाला समजण्यासाठी ज्या संकल्पना समजण्यासाठी विषय वस्तू उभारण्यासाठी आणि बच्चों को रुचि बनाने के लिए दिले असतात पण पुस्तकामध्ये चित्र यासाठी दिले नाही पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तकामध्ये चित्र मुलांनी तसेच चित्र बनवणं यासाठी कधी चित्र देत नाही म्हणजे पहिलं ऑप्शन हे काय होतं तुमचं निगेटिव्ह होतं आणि हेच तुम्हाला विचारलेलं होतं मग अशा पण गडबडी होतात जर तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक समजून घेतला नाही कारण सीटेट म्हणजे भाषेचा खेळ आहे आणि भाषेचा खेळ कोणाला जमेल ज्याच्याकडे खूप सारं ज्ञान असेल टॉपिकचं कळालं वरवरचं ज्ञान ज्याच्याकडे असेल ना तो विद्यार्थी नापास होतो आता तुम्हाला एक सांगू का मी स्वतः ही परीक्षा 5 वेळा उत्तीर्ण केली किती 5 वेळा काहीतरी अनुभव असेलच ना माझ्याकडे मग काय समजायला पाहिजे अरे बाबा आहे ना अनुभव सर आम्हाला या पद्धतीने देऊन टाका आम्हाला काही घेणं नाही म्हणजे अशा पद्धतीने मी तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून द्यायला तयार आहे बघा प्रश्न 115 छोटी आयु वाले विद्यार्थी के बारे में कौन सा कथन सही नाही छोटी आयु म्हणजे लहान मुलांसाठी कोणतं कथन सही नाही असं तुम्हाला विचारलंय पहिलं म्हटलंय बहुत छोटी आयु वाले विद्यार्थी आंशिक रूप से अमूर्त अवधारणा समजते आता तुम्हाला डायरेक्ट छोटी आयु म्हटलेली छोटी आयु म्हणजे तो साधारण विद्यार्थी पूर्व संक्रियात्मक अवस्थेमधला आहे तो अमूर्त संकल्पना थोड्या पण नाही समजत त्याला अमूर्त गोष्टी कळतात का जर त्याला अमूर्त कळत राहिलं असतं तर त्याने कार्टून बघितलं नसतं छोटं जर राहिलं असतं तर म्हणजे काय झालं हे तर जास्त निगेटिव्ह आहे अमूर्त त्यांना समजत नाही म्हणजे हा तुम्हाला सही विचारलेलं आहे ना म्हणजे हे निगेटिव्ह दिलेले बहुत छोटी आयु वाले शिक्षार्थी अमूर्त अवधारणाद्वारा प्रेरित होते तर अजिबात नाही अमूर्त नाही बाबा मूर्त अवधारणा त्यांना चालेल हे पण मायनस मध्ये गेलं बहुत छोटी आयु वाले विद्यार्थी अमूर्त अवधारणा को समज लेते अजिबात समजत नाही सगळ्यात महत्वाचं सही कथन तुम्हाला काय असेल बहुत छोटी आयु वाले शिक्षार्थी के लिए अमूर्त अवधारणाओं का समजना कठीण होता है बहुत छोटा म्हटलंय ना छोटे म्हटले असते बघा छोटे म्हटले असते छोटी आयु बघा आज छोटी जर नसता असतात
छोटी म्हणजे एकदम लहान विद्यार्थी सांगितले. मग लहान विद्यार्थ्यांसाठी अमूर्त संकल्पना तर त्यांना थोड्या का होईना नाही समजत. सगळ्यात बेस्ट काय दिलेले सही आहे का विद्यार्थ्यांना अमूर्त अवधारणा समजण्यामध्ये कठीणाई होते म्हणजे ते समजू शकत नाही असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे हे तुमचं ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न वाचा. बघा प्रश्न हा पण सोपा आहे. फक्त बारकाईने शब्दांची वाक्यरचना जी असते फेरफार असते ती तुम्हाला समजली पाहिजे. प्रश्न 116 कक्षा 1 की अध्यापिका अध्यापिका कितवीचे पहिलीचे एवढं लक्षात ठेवायचं. कक्षा 1 की अध्यापिका आपने शिक्षार्थियों से कहा कि वो दीवार पर किरम काटे बनाए. आता किरम काटे सर आम्हाला फुलवर काटे चांगला माहित आहे. फुलवर काटे अजय देवगण चांगला माहित आहे. आता किरम काटे म्हणजे लेखन कौशल्य. काय म्हणतात किरम काटे लेखन कौशल्य. तुम फुलवर काटे नाही हा. किरम काटे बनाए चित्र बनाए और जो भी मन में आ रहा है उसे लिखे वो किस बात के लिए प्रोत्साहित कर रही है. म्हणजे शिक्षिका पहिलीच्या वर्गात आहे मुलांना किरम काटे म्हणजे रेषा मारा. किरम काटे म्हणजे रेषा मारा और चित्र बनाने के लिए कहती है. म्हणजे काय कोणत्या मुद्द्यासाठी करणार आहे ती. आता पहिलं म्हटलं लेखन कौशल्य का विकास. आता तुम्हाला माहिती आहे विद्यार्थ्याला जर लेखन कौशल्याचा विकास केव्हा होईल ज्या वेळा या गोष्टी त्याने केलेल्या असतील. कोणत्या गोष्टी किरम काटे चित्र बनाना हे झाल्यानंतर पुढचं काय असेल लेखन कौशल्याचा विकास असेल. कळालं. वर्णमाला अक्षर अजिबात नाही अजून तर वर्णमालेची सुरुवात पण नाही कारण ते आताशे किरम काटेच करताय सूक्ष्म कौशल्यांचा डेव्हलपच करताय. म्हणजे हे पण तुमचं येणार नाही. उद्गामी साक्षरता विकास काय करते शिक्षिका उद्गामी म्हणजे लेखन कौशल्य येण्याच्या पूर्वी जे केलं जातं त्याला उद्गामी साक्षरता असं म्हटलं जातं. तुम्हाला टॉपिक दिले ना मी वाचन कौशल्यामध्ये. बघा आता एक लहान मूल असेल लहान मूल फक्त पुस्तक पकडणं शिकतं अशा पद्धतीने धरायचं म्हणजे काय झालं उद्गामी साक्षरता. लहान मूल लिहिण्याच्या पहिले अशी रेष मारतं म्हणजे काय झालंय उद्गामी साक्षरता. एक विद्यार्थी फक्त हे वाक्य पाहून लहान मूल फक्त बोलतं काहीतरी त्याच्या मनातील काय करतोय तो उद्गामी साक्षरता करतोय. म्हणजे काय झालं हे उद्गामी साक्षरता आनंद साक्षरता नाही. किरम काटे आता तुम्हाला कळायचं म्हणजे बारीक शब्द किती बारकाईने समजून घ्यावं लागतात हे कळालं. उद्गामी साक्षरतेसाठी ती प्रोत्साहित करत आहे. लेखन कौशल्यासाठी हे झाल्यानंतर पुढचं कौशल्य. कळालं. किरम काटे फुलवर काटे नाही. आणि मी तुम्हाला ती एक ट्रिक देणारच आहे हा शेवट. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा. लाईकची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. प्रश्न 117 काळजीपूर्वक आपण समजून घेऊ. प्रश्न काळजीपूर्वक समजला म्हणजे तुम्हाला उत्तर सुद्धा देता येतात. बघा प्रश्न एकदम मोठा आहे. प्रश्न मोठा आहे. ऑप्शन फार छोटे आहेत. पण प्रश्न समजला तर उत्तर देऊ ना म्हणजे मोठा प्रश्न वाचावाच लागेल. समजून घ्या. एक अध्यापक ने महसूस किया बघा एक अध्यापक ने महसूस किया कुछ विद्यार्थियों में भाषा अधिगम की किसी पहलू विशेष जैसे वैज्ञानिक अवधारणा के संबंधी पाठ्य सामग्री का पठन में कठिनाई आ रही है. म्हणजे त्या शिक्षकाने महसूस किया म्हणजे त्याला वाटलं का जे काही शब्द आहेत जी अवधारणा आहेत ते वाचण्यामध्ये विद्यार्थ्यांना काय येत आहे अडचणी येत आहे. काय येत आहे अडचणी येत आहे. अध्यापक ने इस विद्यार्थियों को जिन्हें कठिनाई आ रही है जिन्हें कठिनाई आ रही म्हणजे ज्यांना अवघड जाते कठिनाई आ रही थी के लिए पृथक रूप से शिक्षण किया. पृथक म्हणजे काय वेगळे करून. आता उदाहरणार्थ समजा तुमच्या वर्गात 20 विद्यार्थी आहेत तर तुम्ही 20 विद्यार्थ्यांमधून 5 विद्यार्थी निवडले. हे 5 विद्यार्थी नाही बाकीचे तुमच्या इकडे विद्यार्थी आहेत. या 5 विद्यार्थ्यांना अवधारणा वाचण्यासाठी अडचण येत आहे. पृथक करणे म्हणजे वेगळं केलं. पृथक किया शिक्षण किया त्याच्यानंतर शिक्षण किया म्हणजे त्यांना ते कशा पद्धतीने वाचायचं ते समजावलं किया जिसके वो इस तरह की पाठ्य सामग्री के प्रति समझ बना सके म्हणजे त्यांना तो वाचता आला पाहिजे. पठन कर सके इस तरह के अभ्यास को किस रूप में देखा जाना चाहिए. आता मला सांगा शिक्षकाने त्या एवढ्या विद्यार्थ्यांमधून त्या विद्यार्थ्यांना पृथक का केलं वेगळं का केलं असंच बा त्यांना काहीतरी काढून घेतलं अजिबात नाही. का केलं मग आता का केलं त्याच्यानंतर कोणता अभ्यास बघा अभ्यास को किस रूप में जाना चाहिए मग कोणता आहे चिंतन कौशल्य वाढवतो का इथे अजिबात नाही. प्रतिपुष्टी फीडबॅक देतोय का फीडबॅक कशाला म्हणतो शाबास काहीतरी त्यांची स्तुती करतोय का अजिबात नाही. हा
उपचारात्मक शिक्षण देतोय ना. काय देतोय? उपचारात्मक शिक्षण करतोय. कारण त्या विद्यार्थ्यांना येत नव्हतं, त्यांना बाजूला केलं, पृथक केलं आणि त्याच्यानंतर ती अवधारणा त्यांना समजवली, त्यांना वाचायला लागलं. म्हणजे उपचारात्मक शिक्षण केलं आणि उच्चस्तरीय कौशल्य तर अजिबात होत नाही. काय चालू आहे? उपचारात्मक शिक्षण इथे चालू आहे. काय आहे? उपचारात्मक शिक्षण. व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि तुमच्या आजूबाजूला जेवढे मित्र-मैत्रिणी असतील ना आणि मी तुम्हाला सांगतो, असे जे विद्यार्थी असतील तर सर आम्ही सीटेट पासच होत नाही. एक वेळा दिली, 2 वेळा. त्यांना फक्त बॅच बद्दल सांगा. पास करून द्यायची गॅरंटी आपली. बरोबर आहे का नाही? प्रश्न 118 इस बात का आकलन करणे बघा. कोणची बात का आकलन आपल्याला पुढे बघावं लागेल. इस बात का आकलन करने के लिए कि विद्यार्थी की किसी दुकान से कुछ खरीदने के लिए व्यापारिक भाषा का प्रयोग कर सकते हैं या नहीं, इसके लिए विद्यार्थियों को क्या करना उचित होगा. म्हणजे प्रश्न काय म्हणतोय का विद्यार्थी दुकान से कुछ खरीदने के लिए व्यावहारिक भाषा का प्रयोग कर सकते या नहीं. हा इसके लिए विद्यार्थी को क्या करना चाहिए. म्हणजे तुम्हाला शिक्षकाला हे जाणून घ्यायचंय का विद्यार्थी दुकानावर बोलत असताना व्यावहारिक भाषेचा त्याला उपयोग करता येतो का. व्यावहारिक भाषेचा उपयोग करता येतो. मग हे तपासणार कसं तुम्ही. कसं तपासणार व्यावहारिक भाषा त्याला बोलता येते का. पहिलं म्हटलंय दुकानदार और ग्राहक के बीच घटित कोई लघु कथा पडणे केली. अरे दुकानदार आणि ग्राहक याची लघु कथा वाचून त्याला बोलता येतं का हे कळणार आहे का. तर अजिबात नाही. दुकानदार और ग्राहक के बीच हो रहा दृश्य चित्र करने के लिए कहना. म्हणजे फक्त चित्र बघ बाबा. फक्त चित्र बघून सुद्धा कळेल का तो विद्यार्थी कशा पद्धतीने दुकानदाराशी बोलेल. तर अजिबात कळणार नाही. तीसरा ऑप्शन म्हटलंय दुकानदार और ग्राहक के बीच होने वाले लघु संवाद को लिखने के लिए कहा जाता है. बघा म्हणजे काय केलं पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना काय सांगितलं पाहिजे. तुम्ही दुकानावर जातात ना रे. हो जातो ना सर. मग काय करा. तुमचा आणि दुकानदारामध्ये जो संवाद झालेला होता. तू समजा सर मी काल गेलो होतो. मी एक चॉकलेट आणलं. मी काय आणलं? चॉकलेट आणलं. दुकानदाराने सांगितलं 2 रुपयाला आहे. म्हणजे काय झालं दोघांचा संवाद म्हणजे याच्याने जर त्याने काय केलं लघु संवाद लिखणे के लिए कहना म्हणजे याच्यामध्ये काय होईल का विद्यार्थ्यांच्या शब्दांच्या मांडणीनुसार त्याची व्यावहारिक भाषा त्याला वापरता येते का नाही हे कळेल का नाही. म्हणजे ऑप्शन 3 हे सगळ्यात बेस्ट वाटतंय. आणि खाद्य पदार्थ के संबंधी प्राथमिकता लिखणे के लिए कहना जे तुला आवडतं त्याच्याबद्दल लिहून काढ. नाही काय लिहायला लावलेले त्यांना दुकानदार काय जाणून घ्यायचंय. त्यांना हे नाही जाणून घ्यायचं का तुला काय आवडतंय. त्यांना हे जाणून घ्यायचंय का विद्यार्थ्याला प्रामाणिक भाषेचा व्यावहारिक भाषेचा वापर करता येतो का. कुठे वापर करता येतो व्यावहारिक भाषा. मग हे कुठे कळेल का दुकानदार आणि ग्राहक म्हणजे स्वतः त्यांना अनुभव असेल एखादा आणि ते तुम्ही लघुकथा लिहू शकतात. म्हणजे याच्या आधारे तुम्ही भाषेचं ज्ञान करू शकतात व्यावहारिक भाषेचं. कळालं. म्हणजे अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. आता हा प्रश्न काहींना जरी अवघड वाटत असेल तरी मी सोपा करून देईल म्हणजे जेणेकरून याचा आधार घेऊन असंख्य प्रश्न सोपे होणार. बघा प्रश्न मी तुम्हाला समजून देतो. पहिले आहे ना फक्त तुम्ही समजून घेण्याचं काम करा. कारण पहिलेच तुम्ही जर समजून घेण्याचं काम नाही केलं ना तर फार अवघड जातं. आता प्रश्न 119 आप अपनी कक्षा में बघा आप अपनी कक्षा में विद्यार्थियों के लिए आंतरक्रिया सुगम बनाने के लिए क्या प्रयास करेंगे. आंतरक्रिया सुगम करणे म्हणजे काय. आंतरक्रिया सुगम करणे म्हणजे विद्यार्थ्यांची विचारांची देवाणघेवाण होणे. आता देवाणघेवाण होण्यासाठी काय पाहिजे. विद्यार्थी एकमेकांमध्ये बोललं पाहिजे. एवढं तर आपल्याला कळतं ना आंतरक्रिया करण्यासाठी. पहिलं म्हटलंय विद्यार्थियों को अधिक से अधिक प्रश्न पूछने को प्रोत्साहित करे. बरोबर आहे. आता विद्यार्थी अधिक से अधिक प्रश्न विचारणार म्हणजे काय होईल आंतरक्रिया होईल. आंतरक्रिया संदर्भात पहिलं म्हणजे प्लस मध्ये विद्या जोडीदार के साथ तथा समूह को कार्य करवाएंगे म्हणजे काय समूहाला म्हणजे आंतरक्रिया झाला. विद्यार्थियों को उनकी राय आमंत्रित करने के लिए कहेंगे म्हणजे तुझ्या मनात आहे तुझ्या मित्राला सांग त्याच्यात त्याला तू त्याला सांग म्हणजे याच्याने काय होईल समूह तयार होईल कारण तुम्हाला आंतरक्रिया करायची आहे. हे पण चांगलंय. पाठ सामग्री का स्वस्वर पढ़ेंगे. पाठ सामग्री का सस्वर पढ़ना म्हणजे लाउड रीडिंग करणं कहेंगे और प्रत्येक विद्यार्थी की व्यक्तिगत रूप से उत्तर देंगे जिसकी व्यक्तिगत अधिगम हो. आता जर मला सांगा तुम्हाला जर आंतरक्रिया करायच्या आहेत तर फक्त व्यक्तिगत राय काय महत्वाची. व्यक्तिगत म्हणजे काय वेगवेगळ्या उत्तर तू सांग उत्तर याच्याने व्यक्तिगत राय होईल. आंतरक्रिया होतील का. आंतरक्रिया केव्हा होतील जेव्हा सामूहिकपणे तुम्ही उत्तर विचारणार. कळालं. म्हणजे हे पण हे कशाबद्दल बोलतंय हे व्यक्तिगत बद्दल बोलतंय म्हणजे हे मायनस मध्ये झालं. एक दुसरे के संवाद पढ़कर सुनाने बघा एक दूसरे को संवाद पढ़कर सुनाने के लिए कहेंगे जिसने अंतरक्रिया
आंतरक्रिया हो सके और दूसरे प्रश्न पूछने के लिए कहेंगे. म्हणजे समजा मी काहीतरी सांगितलं तर माझं ऐकून समोरच्या सांग रे बाबा काय सांगितलं त्या शिसवने, तो सांगेल म्हणजे काय झालं आंतरक्रिया होतील. पण फक्त व्यक्तिगत पाठ्यसामग्री ससोर वाचून आंतरक्रिया होतील का? आणि व्यक्तिगत राय म्हटलेले व्यक्तिगत राय म्हणजे काय झालं स्वतःच झालं सामूहिक झालं नाही. म्हणजे काय झालं सी तुमचं येणार नाही. मग कुठल्या ऑप्शन मध्ये सी आहे ते पहिले बाहेर काढा. हे बघा या ऑप्शन मध्ये सी भेटलं हे बाहेर गेलं, याच्यामध्ये सी भेटलं हे बाहेर गेलं, याच्यामध्ये सी भेटलं हे बाहेर गेलं. पण ऑप्शन 1 मध्ये सी तुम्हाला दिलेले नाही. म्हणजे ए बी डी हे तुमचं उत्तर आहे. अशा पद्धतीचा हा प्रश्न होता. कळालं? आता तुम्हाला हा प्रश्न झाल्यानंतर मी तुम्हाला जी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे ती पुढे आहे. बघा प्रश्न 120 काळजीपूर्वक समजून घ्या. प्रश्न 120 काळजीपूर्वक समजून घ्या. एक अध्यापक अपने विद्यार्थियों को शब्द संपदा का विकास करने के लिए बघा एक अध्यापक विद्यार्थियों को कौन सा विकास शब्द संपदेचा विकास झाला पाहिजे के लिए ऐसी सामग्री का प्रयोग करता है जिसकी भाषा अपेक्षाकृत सरल किया गया है और प्रामाणिक सामग्री पर आधारित है इस सामग्री को क्या कहेंगे. म्हणजे शिक्षक काय करतोय का आपल्या विद्यार्थ्यांचं शब्द संपदा वाढली पाहिजे शब्द साठा वाढला पाहिजे यासाठी प्रामाणिक सामग्री निवडायची आहे. ती पण कोणती पाहिजे सरळ भाषेत पाहिजे. कोणती भाषा अपेक्षाकृत सरळ की आहे सरळ म्हणजे काय भाषा कोणती पाहिजे एकदम सोपी पाहिजे. मग आता काय निवडेल तो काय निवडेल द्विभाषिक शब्दकोश निवडून चालेल का? अरे आता सरळ भाषेमध्ये त्यांना मातृभाषेमध्ये काहीतरी द्या ना. द्विभाषिक चालणार नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन बाहेर झालं. स्तरवार बघा स्तरवार पठण पुस्तके म्हणजे त्यांच्या वयोगटावर जे पुस्तक असेल त्याची निवड करेल हे चांगलं आहे. समाचार पत्र चालेल का या वयात तर अजिबात नाही. रोल कार्ड अजिबात नाही. स्तरवार पठण पुस्तके म्हणजे त्यांच्या वयानुरूप जे पुस्तके तयार असतील त्याच्यामध्ये बाल साहित्य असेल वेगळे ते पण कोणत्या भाषेत पाहिजे सरळ भाषेमध्ये पाहिजे याची निवड करू शकतो. आता तुम्हाला फक्त एक ट्रिक सांगायची होती. व्हिडिओ सर्वांनी लाईक करायचा ते बघून. तुम्हाला जर सीटेट पास व्हायचं असेल तर तुम्हाला कोलरचा चिंपाजी व्हावा लागेल. कोलर माहित आहे ना डीएड बीएड ला तुम्ही वाचलाय कोलर. बघा सीटेट पास व्हायचं आहे तर तुम्हाला कोलरचा चिंपाजी व्हावा लागेल. कोलरचा चिंपाजी आणि तुम्हाला थॉर्नडाईकची मांजर होऊन चालणार नाही किंवा बीएफ स्किनरचं कबूतर किंवा उंदीर होऊन चालणार नाही. तुम्हाला चिंपाजी व्हावा लागेल. कोणाचा कोलरचा. आता तुम्ही म्हणणार सर का व्हावा लागेल तुम्हाला आता मी सांगतो. सीटेट कशी आहे याच्यावरच अवलंबून आहे. बघा आता तुम्हाला हा माहित आहे हा नाही माहित म्हणजे प्रयोग माहिती आहे याला तुम्ही ओळखत पण नसणार खूप असतील असे. कोल्हरने काय केलं होतं पिंजऱ्यामध्ये बंद केलं. कोणाला या भाऊला काय केलं पहिले बंद केलं आणि वर केळी ठेवल्या. काय ठेवल्या केळी ठेवल्या आणि आता सांगितलं घे बाबा या. त्याची हाईट नेमकी होती. त्याने एक बॉक्स घेतले याच्यावर उभं राहिलं ती केळी काढून घेतली. प्रयोग सिद्ध. त्यानंतर कोल्हरने काय केले परत उंची वाढवली केळ्यांची. आता हे कस काय काढतं बाबा. त्याने परत आजूबाजू निरीक्षण केलं यार एकावर तर आता शक्य नाही हात आपले पुरत नाही. परत बॉक्स गोळा करून आणले आणि हे इथे घेतलं काढून घेतलं. परत कोलरने काय केलं आता जे बॉक्स केळी अजून थोड्या कमी याच्यावर गेल्या. आता मोठे बॉक्स ठेवले पण त्या चिंपाजीला कळालं अरे एवढी गरज नाही ना. एवढ्या मोठ्या उंचची गरज नाही मी हे छोटे छोटे घेतो काढून घेतो. मग आता तुम्ही म्हणणार सर इथे कोलरचा काय उपयोग होईल. आता बघा म्हणजे तुम्ही जर चिंपाजी सारखे तुमचे विचार असणार काय मला या प्रश्नासाठी काय आवश्यक आहे काय आवश्यक आहे तेच मी केलं पाहिजे. या प्रश्नासाठी किती आवश्यक आहे तेच मी केलं पाहिजे. याच्यासाठी किती आवश्यक आहे मी तेच केलं पाहिजे. जर यासाठी हे करत बसले किंवा याच्यासाठी हे करत बसले तर तुम्हाला काहीच भेटणार नाही. जर तुम्ही थॉर्नडाईकचा सिद्धांत बघितला तो जर सिद्धांतावर तुम्ही काम करणार म्हणजे तिथे काय सांगितलं फक्त मांजरीने काय उघडायचं गेट उघडायचं आणि माशी मिळवायचं. आता तुम्ही जे टीईटी पास व्हायला जे प्रयत्न चालू आहेत ना ते मांजरी सारखे आहेत. फक्त काय पंजा मारायचा गेटवर. पण सीटेट पास होण्यासाठी काय पाहिजे या चिंपाजी सारखी बुद्धी पाहिजे का. नक्की काय सोडलं जातं काय वाचलं जातं काय मला अभ्यासायचं नाही. प्रश्न वाचताना पण ते याच्यापैकी चांगलं कोणतं प्रश्न वाचताना समजा पहिलं ऑप्शन याच्यापैकी हे चांगलं आहे याच्यापैकी दुसरं चांगलं आहे अरे हे तर मला चांगलं भेटलं एवढ्यामध्ये जर त्यांना कळतंय ना मग हेच माझं बेस्ट असेल. म्हणजे कोलरचा चिंपाजी तुम्हाला का व्हावा लागेल तुमच्या मर्मदृष्टीने त्या समस्या सुटल्या पाहिजे. काय घुसल्या पाहिजे मर्मदृष्टीने समस्या सोडवल्या जातात. पण मांजरी आणि कबूतर हे मर्मदृष्टीने सोडत होते का यांचा धडाका चालू होता. फक्त तिथे पंजा मारायचा आणि मासे मिळवायचे.
मग तुम्ही नापास का होताय जास्ती विद्यार्थी? तुम्ही फक्त पंजे मारताय. काय मारताय? पंजे. या माकडाने पंजे, आपण काय म्हणतो, या चिंपांझीने पंजे नाही मारले. शांत बसून निरीक्षण केलं. नक्की होतंय काय हे? त्या पद्धतीने सीटेट साठी काय करायचंय? कोलरचा चिंपांझी व्हावा लागेल. कळालं का? जे टीएटीचा अभ्यास करतायत ते टीएटीचा अभ्यास करणारे कोण आहेत? बीएफ स्किनरचे उंदीर आणि मांजर. का? कारण त्यांना पाठांतरावर भर आहे. दुसऱ्या पद्धतीने प्रश्न विचारला का त्यांचं क्रिया संपली. कारण त्यांना पाठांतर, त्यांना फक्त दरवाजानेच मासे मिळतात एवढंच त्यांना माहित आहे. कोणाला? टीएटी वाल्यांना. पण सीटीएटीचा अभ्यास जर करून जर तुम्हाला पास व्हायचं आहे तर चिंपांझी सारखे विचार ठेवावे लागतील. म्हणजे जसा प्रश्न येईल तशा अँगलने तुम्हाला विचार सुद्धा करता आला पाहिजे. चालेल, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि या चिंपांझीसाठी एक कमेंट व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा. काय बनावं लागेल? कोलरचा चिंपांझी. कळालं? तेव्हा सगळे पास होणार. जर तुम्हाला तुमच्याकडे मर्मदृष्टीने समस्या सोडवता आली नाही, फक्त त्या मांजरी सारखं एकच ज्ञान तुम्ही ग्रहण केलं, कोणतं? पंजा मारल्यावर मासे भेटतात. अरे बाबा, पण दरवाजा पण पाहिजे ना पंजा मारायला, का फक्त भीतीवर धडका घेत बसणार? पण या कोलरने तसं, म्हणजे या चिंपांझीने तसं केलं नाही. याने निरीक्षणाने प्रश्न सोडवले, म्हणजे जेणेकरून त्याच्या समस्या सोडवल्या. तसंच तुम्हाला पण कोलरचा चिंपांझी मिळवायचा आहे आणि ह्या केळी म्हणजे तुमच्या सीटीटी आहे, पास. कळालं? मग मिळवणार नाही हे, तर हे मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? हेच केलं पाहिजे. चालेल, व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि चिंपांझी कसा वाटला? तुम्ही पण याच्यामध्ये पास होणार हा. मग या पद्धतीने मग तुम्ही आता बसलेले आहेत, सर आम्ही बॅच लावली, मग मी तुम्हाला सांगितलं एक बघ रे, योग्य ठिकाणी कोणता बॉक्स वापरावा लागतो हे लक्षात घे. पण मी समजा सांगून सुद्धा जर तुम्ही कुठला बॉक्स कुठे लावायला लागले तर उपयोग होणार नाही. म्हणजे कोलरचा चिंपांझी बनवण्यासाठी मी ज्या दिलेल्या सूचना आहे त्याचं पालन करावं लागेल. दृष्टीबाधित विद्यार्थी तर त्यांना श्रवण चालेल, ब्रेल लिपी चालेल, व्याख्यान सुद्धा चालू शकतं. पण तुम्ही जर रेडिओ घेऊन त्यांच्याकडे आले तर चालणार नाही. म्हणजे हे कोलरच्या चिंपांझीला कळायला पाहिजे. नाहीतर जर तुम्ही जर टीएटी सारखं ज्ञान घेऊन आले मांजरी सारखं, चालतं नाही. कोलरचा चिंपांझी म्हणेल त्यांना ऐकू येतं, हा, पण दिसत नाही. म्हणजे जे दिसत नाही, ज्यांना दिसतं त्यांना दृश्यश्राव्य चालेल का? तर अजिबात नाही. ज्यांना दिसतं त्यांना दृश्यश्राव्य द्या, म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी, म्हणजे अशा पद्धतीचा आहे. चालेल, व्हिडिओ लाईक करा.